हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत वर्क फ्रॉम होमची इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा फार्मा स्टुडंटसाठी ज्या काही अपॉर्च्युनिटी येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आर डी फार्मा थ्रू जी अपकमिंग महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे DHSC वॅकन्सी येणार आहे तर याच्यासाठी पण मित्रांनो स्पेशल बॅच घेण्यात येते. या बॅच मध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या व्हॉट्सअप मेसेज करू शकता, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, ही ऑफिशियल साईट आहे कोणती, इथे तुम्ही बघू शकता आरोग्य आधार. तर मित्रांनो, या ऑफिशियल साईट वरती हेल्थ केअर इंटर्न वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तर मित्रांनो, आपण अशा ज्या अपॉर्च्युनिटी असतात त्यांची रेग्युलर इन्फॉर्मेशन देतो, जेणेकरून तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचं करिअर करायचं असेल तर त्यासाठी फार्मा स्टुडंटला खूप हेल्प होते. तर मित्रांनो, ही अपॉर्च्युनिटी बघू शकता तुम्ही, हेल्थ केअर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी बॅच नंबर 0.2 आरोग्य आधार. तर मित्रांनो, इथे जर बघितलं वन नेशन वन हेल्थ कार्ड प्रोजेक्ट यावरती इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि ही अपॉर्च्युनिटी कोण प्रोव्हाइड करणार आहे, इथे तुम्ही बघू शकता आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर मित्रांनो, ही जी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असणार ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असणार आहे. आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन जे असणार आहे या मिशन मध्ये तुम्हाला इंटर्नशिपची अपॉर्च्युनिटी असणार आहे, ती पण वर्क फ्रॉम होम. म्हणजे तुम्हाला कुठल्याही लोकेशनवर जायची गरज नाहीये, तुम्ही तुमच्या घरून ह्या इंटर्नशिपला कंप्लीट करू शकतो. त्याच्यानंतर इथे जर आपण इन्फॉर्मेशन आणखी रीड केली, we are excited to invite application for healthcare interns to join Arogya Aadhar flagship initiative aligned with Ayushman Bharat Digital Health Mission Government of India. This internship offer a unique opportunity to contribute the Indian national digital health ecosystem, gain hands-on experience of digital health record, healthcare operation and the public health, and work on the project with real world impact नॅशनल स्केल. तर मित्रांनो, ही जी अपॉर्च्युनिटी असणार आहे ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे, जेणेकरून तुम्हाला हेल्थ केअर सेक्टर मध्ये डायरेक्टली एक्सपिरियन्स भेटेल, ते पण वर्क फ्रॉम होम मध्ये. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण इंटर्नशिपच्या डिटेल मध्ये जर बघितलं तर स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन आणि एंड डेट ऑफ अप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, या इंटर्नशिपसाठी अप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झाले, ते म्हणजे 23 फेब्रुवारीला याच्यासाठीचे अप्लिकेशन स्टार्ट झालेत. आणि याची लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आपण बघितली तर ती म्हणजे 2 मार्च 2026. तर मित्रांनो, तुम्हाला या इंटर्नशिपसाठी जर अप्लाय करायचं असेल तर 2 मार्चच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, या ऑफिशियल साईट वरती येऊन अप्लाय करायचंय. आता तुम्हाला क्वेश्चन इथे पडला असेल की सर अप्लाय कशा पद्धतीने करायचे. तर मित्रांनो, ही जी ऑफिशियल साईट आहे तर ही ऑफिशियल साईट आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी प्रोव्हाइड करून देईल. टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला या साईट वरती यायचंय. या साईट वरती आल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो इथे अप्लाय नावचं एक बटन दिसेल. इथे जर आपण बघितलं ना, इथे अप्लाय नावचं एक बटन दिसतंय. त्याच्या आधी आपण अदर डिटेल पण डिस्कस करू. ह्याचं ड्युरेशन जे असणार ते 3 मंथ साठी ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असणार आहे. वर्क फ्रॉम होम मोड असेल, टायमिंग जे आहे ते फ्लेक्झिबल वर्क असेल आणि याच्यामध्ये पेमेंट तुम्हाला भेटणार नाहीये. याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोणते स्टुडंट अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, हेल्थ केअर ग्रॅज्युएट म्हणजे आपले सर्व बी फार्म झालेले स्टुडंट जे पण आहेत ते सर्व स्टुडंट मित्रांनो या अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या आहेत, अंडरस्टँड अँड सपोर्ट डिजिटल इंटिग्रेशन अंडर आयुष्मान भारत डिजिटल मिशन अक्रॉस पेशंट, डॉक्टर, हॉस्पिटल, आरोग्य डिझी, हेल्थ चॅटबॉक्स, पॅथॉलॉजी, फार्मसी, हेल्थ इन्शुरन्स, आरोग्य रक्षक, सर्जरी, ट्रीटमेंट पॅकेज, हेल्थ केअर सर्व्हिस प्रोव्हायडर प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, हे खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला इथे वर्क मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गेन काय होणार आहे, व्हॉट यू गेन म्हणजे इंटर्नशिप तुम्ही केल्याच्या नंतर गेन काय, एक्सपोजर टू इंडियन नॅशनल डिजिटल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, हँड्स ऑन एक्सपिरियन्स विथ हेल्थ केअर IT सिस्टीम अँड पब्लिक हेल्थ प्रोग्राम. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटी टू कंट्रीब्यूट हेल्थ केअर इनोव्हेशन अँड नेशन बिल्डिंग. तर याच्यामध्ये मित्रांनो, जर आपण बघितलं तर ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. या अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करायचं असेल तर सिम्पली स्टेप दिल्यात बघा इथे.
स्टेप टू अप्लाय, क्लिक ऑन अप्लाय नाऊ, म्हणजे हे अप्लाय नाऊचं बटन दिसतंय यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो फिल युअर पर्सनल डिटेल अँड अपलोड रिझ्यूम. तर मित्रांनो तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल आणि रिझ्यूम अपलोड करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिझ्यूम अपलोड केल्याच्या नंतर असेसमेंट आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या असेसमेंट पेज वरती जायचंय आणि असेसमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन हे फायनल होणार आहे. तर या अप्लाय नाव वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्ही तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड क्रिएट करायचे. त्याच्यानंतर मोबाईल आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करतात इथे हेल्थ केअर इंटर्न वर्क फ्रॉम होम आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा CV अपलोड करायचा आहे आणि हे अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला हे सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही असेसमेंटसाठी जाणार. म्हणजे एक एक्झाम छोटीशी असेल ती ऑनलाईन, ती असेसमेंट कंप्लीट केल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन मित्रांनो फायनल होणार आहे. तर या अपॉर्च्युनिटीसाठी तुम्हाला जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन तुम्ही इथे बघू शकता, 2 मार्चच्या आधी तुम्हाला या अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करावं लागेल. तर मित्रांनो याच्यामध्ये ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, अप्लाय करून घ्या. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेले आहे. आणखीन तुम्हाला काही डाऊट असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये कमेंट करा. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा, तिथे मी हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. पण इझी प्रोसेस आहे. सिम्पली या ऑफिशियल साईटची लिंक मी टेलिग्रामला देईल. या साईटवरती आल्याच्या नंतर तुम्ही सिम्पली अप्लाय नाववर क्लिक करा. तिथे तुमच्या पर्सनल डिटेल फिल करा, रिझ्यूम अपलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल म्हणजेच असेसमेंटवर. असेसमेंट कंप्लीट केल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन जे असणार आहे फायनल होणार आहे आणि त्याच्यानंतरच्या नेक्स्ट डिटेल तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवर किंवा मोबाईल नंबरवर भेटून जातील. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच अपॉर्च्युनिटी रेग्युलर तुम्हाला पाहिजे असतील तर RD फार्माला सबस्क्राईब करा. आणि DHSC बॅच जॉईन करायची असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. थँक्यू ऑल.